पूर्णपणे माल गळून सफरंग झालेला आहे खाली. वारच तेवढं होतं, झाड हललं ते हललं, कागद फाटला ते फाटला, परंतु मालसुद्धा झाडावरती राहिला नाही. माल जवळपास एकरीचा जर विचार केला तर फक्त ह्या कागदासाठी जो काही क्रॉप कवर पेपर आहे, ह्या पेपरसाठी मित्रांनो 40 ते 45 हजार रुपयाचा फक्त कागद लागत असतो. नमस्कार मित्रांनो, एकच पाऊस परंतु पूर्ण एका वर्षाची मेहनत कशा प्रकारे वाया घालवत असतो. जे काही शेतकरी पावसाची वाट बघत बसलेला असतो, का तर आपल्या धानाची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी म्हणून. काही शेतकऱ्यांना पाणी कमी पडतं, जर पाऊस पडला तर चांगल्या प्रकारे पाणी पण वाढेल म्हणून शेतकरी वाट बघत बसलेला असतो. पण तोच पाऊस एखाद्या काळाप्रमाणे येत असेल तर तो नाही झालेला पाऊस किती पण चांगलं. कारण की कसं का होईना आपण मार्केटमध्ये जात असतं, कसं का होईना आपण शेतकऱ्यांनी खर्च करून ते पीक चांगल्या प्रकारे जोमात आणलेलं असतं, किंवा जो काय त्याच्यावरचे खर्च करायला लागत असतो पीक चांगल्या प्रकारे येण्यासाठी, तो खर्च केलेला असतो. परंतु एका रात्रीत जर पावसाने एकदम होत्याचं नव्हतं करून टाकलं, किंवा एकदम मातीमोल त्या खर्चाचं करून टाकलं, तर कुठला शेतकरी म्हणजे शेती मनापासून करणार नाही मित्रांनो. कारण की एकदम काही वेळेस जर का धान चांगलं आलं तर शेतकरी चांगल्या प्रकारे एकदम आनंदाने ते धान करत असतो, एकदम पूर्ण ताकदीने धान करत असतो. पण मित्रांनो, त्याच्या कष्टाला जर फळ नाही आलं, किंवा हातात आलेला घास पावसाने हिसकावून घेतला, निसर्गापुढे तर कुणाचंच चालत नाही मित्रांनो. परंतु तोच घास कशा प्रकारे निसर्गाने हिसकावून घेतला, किंवा जो काही शेतकऱ्यांनी खर्च केला होता तो मातीमोल कशा प्रकारे झाला, तेच आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो. हे आपण बघू शकता की माझ्या पाठीमागं डाळिंबीची बाग आहे. ह्याच्यावरती शेतकऱ्यांनी क्रॉप कवर म्हणजे चांगल्या प्रकारे येण्यासाठी बघू शकता तुम्ही. हे बघा मित्रांनो, डाळिंबीची बाग आहे. डाळिंबीची बाग चांगल्या प्रकारे येण्यासाठी, किंवा फळाला ऊन चट्टा लागू नये, किंवा तेलकट डाग येऊ नये म्हणून हा क्रॉप कवर शेतकऱ्यांनी झाकलेला असतो बागेवरती. जवळपास एकरीचा जर विचार केला तर फक्त ह्या कागदासाठी जो काही क्रॉप कवर पेपर आहे, ह्या पेपरसाठी मित्रांनो 40 ते 45 हजार रुपयाचा फक्त कागद लागत असतो. तारा, कुट्या, प्रत्न बांबू ह्याचा खर्च वेगळाच असतो. परंतु जो काही इंदापूर तालुक्यामध्ये काल जो पाऊस झाला, तो पाऊस वाऱ्यासकट पाऊस आलेला होता. हे पूर्णपणे टेजिंग मित्रांनो एका साईडला कळलेलं आहे, कागद पण पूर्णपणे फाटलेला बघू शकता, चांगल्या प्रकारे सेटिंग पण झालेलं आहे. परंतु मित्रांनो, हा जर आता वरचा क्रॉप कवर जर काढला तर भरपूर प्रमाणात ऊन चट्टा येणार, आणि माल पण खाली गळून पडलेला आहे. ऊन चट्टा पण भरपूर प्रमाणात येणार, आणि ऊन चट्टा आल्यामुळं मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे मालाची विक्री होत नाही. आणि नका का चांगल्या प्रकारे मालाची विक्री होईना, शेतकरी म्हणतो, पण कसा का होईना पण माल मार्केटमध्ये जाईल. परंतु जर तेलकट डाग आला तर त्या तेलकट डागामुळं मालाची विक्री तर व्हायची लांबच, परंतु तो माल मार्केटमध्ये पण जात नाही मित्रांनो. त्याच्यामुळं ही महत्त्वाचं कारण म्हणजे तेलकट डाग येऊ नये म्हणून हा क्रॉप कवर शेतकऱ्यांनी लावलेला असतो वरती. परंतु रात्रीच्या पावसाने कशा प्रकारे त्याच क्रॉप कवरचं नुकसान झालेले, जागोजागी कागद पण फाटला गेलेला आहे, जागोजागी काही जागेवरती टेजिंग पण तुटून पडलेलं आहे. हे बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे नुकसान झालेलं आहे. क्रॉप कवर एकदम पूर्णपणे फाटून गेलेला आहे, इथून कसा फाटून गेलेला आहे. आणखीन पलीकडल्या पण साईडला मित्रांनो हाच क्रॉप कवर घालायचं म्हणलं, कर झाकायचं म्हणलं तर शेतकऱ्याला 40,000 ते 45,000 रुपयाचा ह्या कागद आणायला लागतो. परंतु कागद फाटला म्हणजे पूर्ण वायाच गेला मित्रांनो. हे बघा, सगळा पूर्णपणे फाटून गेलेला आहे कागद आहे, पूर्णपणे फाटून गेलेला आहे. भरपूर प्रमाणात नुकसान पण झालेलं आहे शेतकऱ्यांचं. माल पण खाली बरं, कागद फाटला ते फाटला, टेजिंग जरा खाली पडले, ती पडलं तर पडलं, परंतु मित्रांनो जो काही झाडावरती माल होता तो सुद्धा सप्रंग झालेला आहे पूर्णपणे खाली. बघू शकता तुम्ही, मालसुद्धा भरपूर प्रमाणात तुटून पडलेला आहे खाली. हे बघा, प्रत्येक झाडाखाली माल असा तुटून पडलेला, अशी सप्रंग झालेली. पण बघा तुम्ही, पूर्णपणे माल गळून सप्रंग झालेला आहे खाली. वारच तेवढं होतं, झाड हललं ते हललं, कागद फाटला ते फाटला, परंतु मालसुद्धा झाडावरती राहिला नाही. मालसुद्धा बऱ्याचशा प्रमाणात खाली सप्रंग झालेला आहे मित्रांनो. हे बघू शकता कशा प्रकारे जे काही टेजिंग केलं होतं, टेजिंगला लाकडं लावली होती, ती लाकडंसुद्धा टेजिंगची उचलून गेलेले आहेत एका साईडने. पण आता ही पण टेजिंग बघू शकता कशा प्रकारे लाकडं कशी पण म्हणजे एकदम वाऱ्याने कसं पण गोलमाडलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता कसं वरच्यावर राहिलेलं आहे, आदांतरी राहिलेलं आहे पूर्णपणे. भरपूर प्रमाणात मित्रांनो व्हिडिओमध्ये दावता येई नाही मला,
परंतु समोरासमोर जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. हे बघा आता इथं सुद्धा नेट भरपूर प्रमाणात फाटलेले, लय फाटलेले, पूर्णपणेच फाटून गेलेलं आहे इथल्या साईडचं पण नेट. कशा आता ही शेतकऱ्याला आता टेन्शन आलं, ही कशा प्रकारे गुंडाळायचं आणि कशा प्रकारे बांधायचं. जर प्रत्यक्षात इथं आलं तर काय डोक्याची मंडई सुन जाते. कसं करते एक तर शेतीमालाला भाव असं आपण बघू शकतो मित्रांनो, त्यात असं नुकसान म्हणल्यावर तर शेतकऱ्याचं कसं होणार हे मोठा प्रश्न पडला शेतकऱ्यासमोर आता.